मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदावर नुकतीच डॉक्टर एम ए खान यांची नियुक्ती करण्यात आली। मात्र ही नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा आरोप काही संघटनांकडून करण्यात येतोय। काय आहे हे विद्यापीठातलं गौडबंगाल जाणून घेऊया या रिपोर्टमधून। हे आहेत मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त कुलसचिव डॉक्टर एम ए खान। मात्र यांची नियुक्ती नेमकी कशी झाली याबाबत सगळ्यांनाच प्रश्न पडलाय। विद्यापीठ कायद्यानुसार आणि शासनाच्या नियमानुसार कुलसचिव पदाची नियुक्ती करताना उपकुलसचिवांना प्राधान्य दिलं जातं। या पदासाठी 3 उपकुलसचिवांनी अर्जही केले होते, पण तरीही एका खासगी संस्थेच्या सहयोगी प्राध्यापकाची या पदावर थेट नियुक्ती करण्यात आली। या विरोधात महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ऑफिसर्स असोसिएशनकडून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे की राज्य शासनाच्या शासन निर्णयाची महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांमध्ये अंमलबजावणी होत असताना मुंबई विद्यापीठाने मात्र ह्या शासन निर्णयाची पायमल्ली केलेली आहे। हे आम्ही या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो। विद्यापीठाच्या जाहिरातीत उमेदवाराचा अर्ज कार्यालयामार्फतच आला पाहिजे असा नियम आहे, पण खान यांचा अर्ज कार्यालयामार्फत तर आला नाहीच, शिवाय त्यावर कार्यालयाचं ना हरकत प्रमाणपत्र तब्बल 17 दिवस उशिरानं आलं। एखाद्या व्यक्तीचा अर्ज 18 मार्चला जर विद्यापीठामध्ये आला असेल तर तो कन्सिडर का झाला आणि पुढे जाऊन ह्या माणसाचं सिलेक्शन कसं झालं आणि नक्कीच या प्रोसेसमध्ये काहीतरी फार मोठा घोळ झालेला आहे असा माझा आरोप आहे। खान यांच्या नियुक्तीच्या या गौडबंगालाची आम्ही विद्यापीठाकडे चौकशी केली, त्यावेळी तपास करून उत्तर दिलं जाईल अशी प्रतिक्रिया देण्यात आली। खुद्द कुलगुरू राजन वेळुकर यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीमार्फत कुलसचिवांची नियुक्ती केली जाते, त्यामुळे याबाबतचा तपास पारदर्शक होणार का यावरही संशय व्यक्त केला जातोय। दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।